छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। वैजापूर तालुक्यातल्या पुरण गावात एका शेतकऱ्याचा 6 एकर जमिनीचा फक्त पीकच नव्हे तर माती सुद्धा वाहून गेली आहे। भरलेली कांद्याची चाळ आणि डांबरी रस्ता सुद्धा पुरात गेलाय। हाताच्या पोडाप्रमाणे जपलेलं स्वप्न अशा रीतीने डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील पुरण गावामध्ये सध्या आलेलो आहे। तुम्हाला वाटेल मी एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा तळ्यामध्ये वाय, मात्र नाही, ही एका शेतकऱ्याची शेती आहे। इथून पुढे 6 एकर संपूर्णपणे शेती आहे आणि याच पद्धतीनं आपण बघू शकतो तिकडे संपूर्णपणे शेतकऱ्याची जमीन देखील वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या बाजूला रस्ता आहे, आपल्यासोबत ते कुटुंब आहे। खरं तर त्यांच्यावरती काय परिस्थिती बेतली असेल हे पाहून हे जाणून घेण्याचा खरं तर पुढारी न्यूजचा प्रयत्न आहे। ताई, काय घडलं होतं आणि काय परिस्थिती तुमच्यावरती आता ओढावली आहे? रात्री अचानक 4 वाजता पाणी आलं। आमचं पूर्ण शेत तर गेलं पण माती सुद्धा गेली। शेतातली कपाशी होती केलेली ती पण गेली। आम्ही भरपूर खर्च केला, तर आम्ही कर्ज पण काढलं होतं कपाशी मागच्या वेळेस शेती नीट करायसाठी। ती आता या वर्षीची एक पहिल्याच वर्षी शेती पूर्ण बरी झाली, याच वर्षी पूर्ण परत गेली। आपण हाताच्या पोडासारखं जसं मुलाबाळांना जपतो पेक्षा जास्त जपलं होतं। बरं, काय सरकारला काय मागणी आहे? सरकारला काय विचार करावा, आमच्याला काहीतरी द्यावं, आम्हाला काहीतरी मदत करा, आमचे शेत चांगलं करून द्या, ना दुसरीकडे शेत द्या, काहीतरी पर्याय शोधावा। नाही तर आमच्याकडे पर्यायच नाही, आम्ही येऊन झोपून राहणार आहे। काय करावं तेच कळत नाही आम्हाला आता। आपण बघितलं की अजून एक ताई देखील आपल्या सोबत आहे। ताई, काय घडलं होतं? काय परिस्थिती, कसा पाऊस आला, अचानक काय घडलं तुमच्यासोबत? अचानक आता रात्री पाठी जाग आली आणि अचानक पाणी दिसलं घरासमोर। काही कळना नाही, पाठीमागं कांदे शेडमध्ये भरलेले होते ते वाहून गेले। घराचं पार घर पडायला झालं, इतकं माती वाहून गेली घराजवळची। आता काय सांगावं तेच कळत नाही आम्हाला। कुटुंबातले व्यक्ती देखील आपल्या सोबत आहे। खरं तर तुमच्यावरती खूप मोठा डोक्याचा डोंगर कोसळला आहे, पण काय घडलं होतं आणि किती तुमची शेती होती, कांदा चाळ होती, काय काय झालं? अचानक रात्रभर पाऊस चालल्यामुळे अचानक पहाटे 4 वाजता पाणी आल्यामुळे आमची 6 एकर शेती, कपाशी, मका, कांद्याची चाळ होती इथे, ती पण पूर्ण माती सगळं खडून वाहून गेली। आणि मी पहिले 1-2 वर्षापूर्वी असंच झालं, तेव्हा बी असंच खडून गेली, इकून तिकून रिपेअर केली आणि ह्या वर्षी बी परत तसंच झालं। अजून एक त्यांचे बंधू आहेत। खरं तर या प्रसंगात त्यांच्याशी बोलणं देखील कठीण आहे। काय घडलं होतं, काय सरकारला विनंती आहे? काय दर वर्षाला हेच आमचं, मागच्या वर्षी 2 वर्ष झालं तेव्हा असंच झालं। आम्ही SBI बँकेत कर्ज काढून ही शेती रिपेअर केली ती आणि पुन्हा आता तेच झालेलं आहे, काहीच राहिलेलं नाही, सगळं पीक डोळ्या देखत वाहून गेलेलं आहे। काय घडलं होतं, किती वाजेच्या दरम्यान? पहाटे 4 वाजता अचानक पाणी आलं। तुम्ही तेव्हा कुठे होता? तुमच्या डोळ्यासमोर घडलंय सगळं? डोळ्यासमोर काय करणार आहे, अचानक पाणी आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर सगळं पीक वाहून गेलं। माझं कांदा चाळ, माती सगळी खडून वाहून गेलेली आहे। काय सरकार काहीतरी पर्याय व्यवस्था करावी त्यांनी, नाहीतर इथं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। वाईट परिस्थिती घडल्यानंतर कुठला प्रशासनातला अधिकारी इकडे आला का? कोणीच नाही आलं, फक्त आज भाऊ आलेले, कोणी अधिकारी नाही, कोणीच नाही आलेलं। बरं, थोड्या वेळापूर्वी आमदारांनी तुमच्याशी संपर्क साधला, काय आश्वासन दिलं? आश्वासन दिलं, आमदारांनी आश्वासन दिलं का काळजी करू नका, सकाळी मी इथे येतोय। अजून ताई, त्यांच्याशी देखील आपण बोललं पाहिजे, कारण ह्या दुःखातून खरं तर सावरणं त्यांना शक्य नाही, पण तरी देखील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, मला सांगा, जेव्हा हा प्रसंग घडला होता तर काय मनात भीती निर्माण झाली होती? असं पाणी वावरातून निघायला डायरेक्ट रडू यायला लागलं, काय करावं तेच कळत नव्हतं। असं वाटत पाणी बंद व्हावा, पटकन आमचं शेत वाचावं, पण नाही वाचू शकलं। सकाळपर्यंत वाट पाहिली, नाही थांबलं पाणी। पुढारी न्यूजच्या माध्यमातून देखील आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतोय, असा कुठलाही विचार तुमच्या मनात आणू नका। माध्यम म्हणून आम्ही देखील पुढारी न्यूजच्या वतीने आवाज जनतेचा लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, सरकारपर्यंत पोहोचवत आहोत। त्यामुळे सरकारने देखील या व्यथा, शेतकऱ्याची झालेली ही संपूर्णपणे राख रांगोळीची दशा आणि याची संपूर्णपणे दखल घेतली पाहिजे आणि या कुटुंबाला तातडीने मदत जाहीर केली पाहिजे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।